आज बनवले होते मी रसमलाई मोदक. तर मोदक बनवण्यासाठी मी इथे ना 1/2 किलो पनीर घेतले, पनीरचे तुकडे करून घेतले, त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता हे पनीर बारीक करता वेळेस मी इथं थोडं दूध घेतले आणि या दुधामध्ये ना केसरच्या काड्या भिजत ठेवल्या होत्या. पनीर बारीक करून झाले. आता इथे ना एका पॅनमध्ये मी थोडं तूप टाकले आणि बारीक केलेलं पनीर आहे हे टाकून चांगलं असं परतून घ्यायचं. आता थोडं पनीर परतून झालं की इथे मी ना अर्धी वाटी दूध पावडर टाकले, ही पण चांगली अशी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर ही साखर आहे, पिठी साखर म्हणजे मी मिक्सरला बारीक करून घेतलेली साखर आहे, ही साखर पण अशी चांगली मिक्स करून घ्यायची. त्यानंतर इलायची पावडर टाकली मी इथे थोडी आणि सर्व सारण असं मिक्स केलं. आता असं सुटसुटीत सारण करून घ्यायचं. थंड झालं की मोदकच्या साच्याला तूप लावायचं आणि थोडे मी पिस्ताचे तुकडे टाकले आणि त्यानंतर असे मोदक बनवायला घेतले. तर एकदम सोपे मोदक आहेत बनवण्यासाठी हे, तर नक्की बनवून बघा. झटकीपट होणारे रसमलाई मोदक आहेत. तर मी आज अशा पद्धतीने मोदक बनवले होते, तुम्ही नक्की बनवा.